दक्षिण कोरियाच्या जंगलात भीषण आग लागली आहे। यामध्ये आतापर्यंत 16 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। आगीमध्ये 19 लोक भाजलेत। कोरडे हवामान आणि जोरदार वारं यामुळे आगीची तीव्रता अधिक वाढली आहे। 1300 वर्ष जुनं बौद्ध मंदिरही आगीत जळून खाक झालंय। या भीषण आगीनं आतापर्यंत 43,000 एकर जमीन वेढली आहे। तर प्रशासनानं अँडोंग आणि इतर शहरांमधील लोकांना त्यांची घरं रिकामी करण्याचे आदेश दिले। जवळपास 9,000 गाड्या आणि 130हून अधिक हेलिकॉप्टर तैनात आहेत। अग्निशमन दलाचा मोठा फौजफाटा असून देखील आग विझवण्यात यश मिळत नाहीये। पश्चिम जपानमध्ये 2 ठिकाणी भीषण आग लागली। या आगीमुळे अनेक घरांचं नुकसान झालंय। आगीमुळे अनेक रहिवाशांना स्थलांतर करावं लागतंय। तर एहिमे प्रांतातील इमाबारी शहरात एका टेकडीवरील मोठी झाडं जळून खाक झाली। अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर डोंगरात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवलं। तर पश्चिम ओकायामा प्रांतात लागलेल्या आगीत 5 घरांचं नुकसान झालंय। बाधित जिल्ह्यातील शेकडो रहिवाशांना सुरक्षित स्थळी जाण्याचा सल्ला देण्यात आलाय, अशी माहिती अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन एजन्सीने दिली। उत्तर चीनमधील तियानजिन इथं जंगलात आग विझवण्याच्या सरावात चौकोनी रोबो सादर करण्यात आला। वन अग्निशमन सरावात आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण वापर करून हा रोबो तयार करण्यात आला। हा रोबो इन्फ्रारेड डिटेक्शन आणि एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंग मॉड्यूलनं सुसज्ज आहे। तसंच हा रोबो आगीला त्वरित प्रतिसाद देऊ शकतो। त्याची GPS प्रणाली अचूक लोकेशन ट्रॅकिंगची परवानगी देते आणि त्यामुळे ते जलद आणि अचूकपणे अग्निशमन स्रोतापर्यंत पोहोचू शकतात। फ्रान्समध्ये लष्कराच्या विमानांचा सरावादरम्यान अपघात झाला। पूर्व फ्रान्समधील हाउट मार्ने येथील सेंट डिझियर जवळ प्रशिक्षण उड्डाणादरम्यान फ्रेंच हवाई दलाची 2 विमानं हवेत धडकली। 2 वैमानिक आणि 1 प्रवासी विमानातून बाहेर पडण्यात यशस्वी झाले, त्यामुळे ते बचावले। तर विमान कोसळल्यानंतर विमानाला आग लागली। अपघात झालेली दोन्ही विमानं फ्रेंच एअर फोर्स अल्फा जेट्स होती आणि या अपघाताचा थरारक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतो। फ्रेंच हवाई दलाने या संदर्भात माहिती दिली। अमेरिकेनं मध्य पूर्वेत मोठ्या हवाई कारवायांसाठी तयारी सुरू केली आहे। हिंद महासागरातील डिएगो गार्सिया इथं B-2 स्पिरिट स्टेल्थ बॉम्बर आणि ग्लोब मास्टर ही विमानं मोठ्या संख्येनं तैनात करण्यात आले। अमेरिकेच्या हालचालीमुळे येमेनवरील हल्ले तीव्र होण्याची शक्यता आहे। तसंच इराणवरही मोठा हल्ला होऊ शकतो, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवलेली आहे। इतिहासात अनेक वेळा अमेरिकेनं डिएगो गार्सिया हवाई तळाचा वापर मध्य पूर्वेतील देशांवर हल्ल्यांसाठी केला। आता पुन्हा तशीच रणनीती अवलंबली जात असल्याचं दिसतंय। गाझामध्ये पहिल्यांदाच हमास विरुद्ध निदर्शनं सुरू झाली आहेत। 3 ठिकाणी निदर्शनं करण्यात आली, तर यामध्ये हजारो लोकांनी सहभाग घेतला। यावेळी आंदोलकांनी हमासला दहशतवादी संघटना म्हटलंय, तसंच त्यांनी सत्ता सोडण्याची मागणी देखील केली। यावेळी युद्ध संपवा आणि पॅलेस्टाईनमधील मुलांना जगायचं आहे असे लिहिलेले पोस्टर घेऊन निषेध करण्यात आला। यावेळी हमासच्या सशस्त्र सैनिकांनी निदर्शकांना मारहाण केली, तसंच त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला। या निदर्शनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। देशात सत्तापालट झाल्याचं वृत्त बांगलादेशी लष्करानं फेटाळून लावलंय। नियमित बैठकीला काही माध्यमांनी लष्कर उठाव करत असल्याचं वृत्त दाखवलं। लष्करानं एक निवेदन जारी करत म्हटलं आहे की ही लष्कराची नियमित बैठक होती। यापूर्वी मीडियानं लष्कर आणि अंतरिम सरकारमधील तणावामुळे देशात मार्शल लॉ लागू केला जाऊ शकतो असं वृत्त दाखवलं होतं। हे वृत्त बांगलादेशी सरकारनं फेटाळून लावलंय। लष्कर प्रमुखांनी सैनिकांना संबोधित करताना सांगितलं की देश आणि जनता आपली प्राथमिकता आहे। कोणत्याही चिथावणीला प्रतिसाद देऊ नका असं आवाहन यावेळी करण्यात आलं। भारत आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली। धार्मिक स्वातंत्र्यावर काम करणाऱ्या US कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडमनं जाहीर केलेल्या एका अहवालात भारताविरोधात गंभीर आरोप करण्यात आले। भारतात धार्मिक अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले वाढतायत असा दावा करत या अहवालामध्ये भारतीय गुप्तचर संस्था रॉवर कठोर निर्बंध लावण्याची शिफारस करण्यात आली। हा अहवाल राजकीय आणि रणनीतिक पातळीवर मोठ्या घडामोडी घडवू शकतो। अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आहे असं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय। येमेनमध्ये आम्ही खूप यशस्वी आणि असंख्य हल्ले केलेले आहेत असंही ट्रम्प म्हणाले। या हल्ल्यात वाईट लोक मारली गेली आहेत। हे हल्ले खूप आधीच करायला हवे होते असंही ट्रम्प यांनी यावेळी म्हटलंय।
त्यांनी हुती समुदायावर देखील भाष्य केलंय. हुती लोक जहाजांवर क्षेपणास्त्र डागतात आणि स्वतःची क्षेपणास्त्र बनवतात, असं ट्रम्प म्हणाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देशात काही नवे बदल करण्याच्या तयारीत आहेत. अमेरिकेतील निवडणुकांमध्ये व्यापक बदल करण्यासंदर्भातील एका कार्यकारी आदेशावर त्यांनी स्वाक्षरी केली. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या फेडरल निवडणुकीत मतदान नोंदणीसाठी नागरिकत्वाचे दस्तावेज तयार करणं अनिवार्य केले. म्हणजेच भारतात निवडणुकीत मतदान करण्यापूर्वी मतदार ओळखपत्र किंवा आधार कार्ड सादर करावं लागतं. त्याचप्रमाणे अमेरिकेत देशाच्या नागरिकांना त्यांचे दस्तावेज दाखवावे लागतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 एप्रिलपासून भारतावर परस्पर कर लादण्याची घोषणा केली. दरम्यान उत्पादनावरील कराचे दर ठरवण्यासाठी अमेरिकेचे सहाय्यक व्यापार प्रतिनिधी ब्रेंडन लिंच यांची टीम सध्या नवी दिल्लीत केंद्र सरकारशी चर्चा करते. या चर्चेत लिंच यांनी अमेरिकेच्या वाईन आणि कृषी उत्पादनांवर भारतानं लादलेल्या आयात शुल्कात मोठी कपात करण्याची मागणी केली. तर ट्रम्प प्रशासनानं त्यांचे प्राधान्यक्रम स्पष्ट करावेत, जेणेकरून मध्यम मार्ग सापडेल, असं मत भारतानं व्यक्त केलं. जपानी अंतराळवीर कोइची वाकाटा यांचा अंतराळात बेसबॉल खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो. एलॉन मस्क यांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. यात वाकाटा बेसबॉल खेळताना दिसतायत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगानं व्हायरल होतोय. अनेकांनी या व्हिडिओवर आश्चर्य व्यक्त केलंय. तसंच यावर भरभरून प्रतिक्रिया देखील देण्यात येत आहे. बेसबॉल खेळण्यासाठी गुरुत्वाकर्षणाचा केलेला वापर देखील उल्लेखनीय आहे. अंतराळात खेळल्या गेलेल्या या बेसबॉल मॅचचा आनंद सध्या नेटकरी लुटत आहेत. पोप फ्रान्सिस यांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांच्या नर्सचा निर्णय महत्त्वाचा ठरला. पोप यांच्यावरील उपचार थांबवण्याचा निर्णय वैद्यकीय पथकानं घेतला होता. मात्र या निर्णयाला नर्स सहमत नव्हती. नर्सनं उपचार शेवटच्या श्वासापर्यंत सुरू ठेवण्याची विनंती केली. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी स्वतः ही माहिती दिली. फुफ्फुसाच्या उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पोप यांचा शांततेत मृत्यू व्हावा यासाठी उपचार थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र नर्सच्या विरोधामुळे त्यांचे प्राण वाचलेले आहेत. जपानमध्ये खोट्या खुनाच्या आरोपाखाली 47 वर्ष तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तीला नुकसान भरपाई देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. 89 वर्षीय इबाओ हकामाता यांना जपान सरकार 12 कोटी रुपये नुकसान भरपाई देणार आहे. हकामाता यांनी 1968 मध्ये अटक झालेली होती, तर ते 2014 पर्यंत शिक्षा भोगत होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जपानमधील न्यायालयानं त्यांना निर्दोष मुक्त केलं. 1966 मध्ये मालकासह त्याच्या परिवाराचा खून केल्याच्या आरोपात त्यांना अटक करण्यात आली होती. या आरोपात त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांची मंगळवारी बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान पाकिस्ताननं पुन्हा एकदा जम्मू काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी भारतानं संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानला जोरदार फटकारले. पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीरच्या काही भागांवर बेकायदेशीरपणे कब्जा केला. भारतानं पाकिस्तानला ठाम इशारा देत म्हटलं की बेकायदेशीरपणे कब्जा घेतलेला भाग रिकामा करावा. भारताच्या ठाम भूमिकेमुळे पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली. भारतीय सीमा सुरक्षा दलानं एका पाकिस्तानी महिलेला पाकिस्तानी रेंजर्सच्या स्वाधीन केलं. मानवतेच्या कारणास्तव त्यांनी हुमरा नावाच्या पाकिस्तानी महिलेला रेंजर्सच्या स्वाधीन केलं. अनूपगड सीमेवर हा सगळा प्रकार झालाय. ही महिला 17 मार्च रोजी भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून आली होती. राजस्थानमधील श्री गंगानगर सेक्टरमधील अनूपगड भागात ही महिला शिरली होती. बीएसएफनं या महिलेला पकडलं आणि नंतर स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन केलं. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे राज्याची क्रीडा परिसंस्था अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मँचेस्टर सिटीनं बंगालमध्ये स्पोर्ट्स स्कूल सुरू करण्यासाठीच्या केलेल्या सामंजस्य करारावर ममता बॅनर्जी यांनी स्वाक्षरी केली. ममता बॅनर्जी यांनी क्रीडा क्षेत्रात राज्याचं वाढतं महत्त्व अधोरेखित केलं. तसंच मँचेस्टर सिटीच्या सहकार्यामुळे राज्याची क्रीडा परिसंस्था अधिक बळकट होईल यावर भर दिला गेला असल्याचं त्यांनी सांगितलं. लोकसभेमध्ये विरोधकांना बोलू दिलं जात नाही असं म्हणत राहुल गांधींनी ओम बिर्लांवर थेट आरोप केलाय. काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावर सभागृहात बोलण्याची संधी न दिल्याचा आरोप केलाय. लोकसभा लोकशाही पद्धतीनं चालवली जात नसून महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्याच्या त्यांच्या विनंत्या सातत्यानं दुर्लक्षित केल्या जातात असंही ते म्हणाले. परंपरेनुसार विरोधी पक्षनेत्याला बोलण्याची संधी दिली जाते, मात्र मी उभा राहिलो की मला बोलण्याची परवानगी नाकारली जाते. आम्हाला
आमची भूमिका मांडण्याचा अधिकारच दिला जात नाही असा आरोप राहुल गांधी यांनी केला. ओडिशामध्ये काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात आंदोलन केलं. विधानसभेतून 12 काँग्रेस आमदारांना निलंबित करण्यात आलं. या निर्णयाविरोधात काँग्रेसनं सभागृहात राडा घातला. विधानसभेच्या संकुलातून बाहेर काढल्यानंतरही नेते आणि कार्यकर्त्यांनी विरोध सुरू ठेवला होता. अनुशासनहीनता आणि सभापतींचा अनादर सोबतच नियमांचं उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली 12 आमदारांना सभागृहातून 7 दिवसांसाठी निलंबित करण्यात आलं होतं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर टीका केली. भारतीय राजकारणात भाजपसाठी राहुल गांधींसारखे काही नमुने नक्कीच हवेत. त्यांची भारत जोडो म्हणजे प्रत्यक्षात भारत तोडो अभियानचाच एक भाग आहे असं योगींनी म्हटलंय. तर राहुल गांधी जेव्हा दक्षिणेत जातात तेव्हा उत्तरेची टीका करतात, तेव्हा उत्तरेत येतात तेव्हा दक्षिणेला दोष देतात आणि जर परदेशात गेले तर संपूर्ण भारतावरच टीका करतील अशी टीकाही योगी आदित्यनाथ यांनी केली. AI निर्मितीमध्ये भारत पिछाडीवर आहे असं वक्तव्य आम आदमी पक्षाच्या राघव चड्डा यांनी केलंय. अमेरिका, चीन या देशांनी 5 वर्षांपूर्वी AIच्या क्षेत्रात संशोधन आणि विकासाला सुरुवात केली. या तुलनेत भारत कुठे आहे असा सवाल राज्यसभेत शून्य प्रहरामध्ये आम आदमी पक्षाच्या राघव चड्डा यांनी केला. तर AIच्या क्षेत्रात भारत खूपच मागे पडलेला आहे. AI क्षेत्रातील क्रांतीचं भारतानं नेतृत्व केलं पाहिजे. मेक इन इंडिया नव्हे तर मेक AI इन इंडिया असं घोषवाक्य असलं पाहिजे असंही ते म्हणाले. उत्तर प्रदेशात मुस्लिम समुदाय सर्वात सुरक्षित आहे. जर हिंदू सुरक्षित असतील तर मुस्लिमही इथे सुरक्षित आहेत असं विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलंय. एक मुस्लिम कुटुंब 100 हिंदू कुटुंबांच्या मध्ये राहत असेल तर ते सुरक्षित आहे. त्यांना त्यांच्या धार्मिक कृतींचं सर्व स्वातंत्र्य आहे. पण जर 100 मुस्लिम कुटुंबांच्या मध्ये 1 किंवा 50 हिंदू कुटुंब राहत असतील तर ती सुरक्षित नाहीत. बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान ही उदाहरणं आपल्या समोर आहेत असं वक्तव्यही योगींनी केलं. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल यांच्या घरावर सीबीआयचे छापे सुरू आहेत. काँग्रेस नेते भूपेश बघेल यांच्या अडचणीत वाढ झाली. केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या एका पथकानं बघेल यांच्या रायपूर येथील निवासस्थानी छापा टाकला. बेटिंग ॲपशी संबंधितांवर सतत कारवाई केली जाते. सीबीआयनं रायपूर आणि भिलाईमधील अनेक ठिकाणी छापे टाकले. यात माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या निवासस्थानाचाही समावेश आहे. अंमलबजावणी संचालनालयानं केलेल्या कारवाईनंतर सीबीआयकडून ही कारवाई करण्यात आली. वीज प्राधिकरणाचे प्रमुख कुलमन घिसिंग यांच्या जबाबाविरोधात काठमांडूमध्ये निदर्शनं करण्यात आली. काठमांडूमध्ये झालेल्या विविध निदर्शनांमध्ये संसदेजवळ निदर्शकांनी प्रतिबंधित क्षेत्र तोडण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान निदर्शकांची नेपाळ पोलिसांची झटापट झाली. तर ऑल नेपाळ नॅशनल इंडिपेंडंट स्टुडंट्स युनियननं घिसिंग यांना पदच्युत करण्याच्या निर्णयाचा निषेध करत पंतप्रधान KP शर्मा ओली यांचा पुतळाही जाळला. माजी कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांची नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. केंद्रीय गृह मंत्रालयानं राजीव गौबा यांनाही Y श्रेणीची सुरक्षा दिली. 1982च्या बॅचचे झारखंड केडरचे IAS अधिकारी गौबा यांनी ऑगस्ट 2019 ते ऑगस्ट 2024 मध्ये निवृत्त होईपर्यंत कॅबिनेट सचिव म्हणून काम पाहिलं. गौबा यांचा कार्यकाळ 2दा वाढवण्यात आला. कोविड-19 दरम्यान आणि प्रगत आर्थिक पुनर्प्राप्ती धोरणांसह प्रमुख धोरणात्मक निर्णय घेण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. तर नीती आयोगात त्यांची नियुक्ती ही दीर्घकालीन राष्ट्रीय धोरणं घडवण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या बलात्कार संबंधातील निर्णयाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली. अल्पवयीन मुलीचे स्तन पकडणं आणि पायजम्याची नाडी ओढणं हा बलात्कार नाही असा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयानं दिला होता. या निर्णयाची दखल घेत अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली. न्यायमूर्ती BR गवई यांच्या खंडपीठानं ही स्थगिती दिली. संसदेत केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी हा निकाल मान्य नसल्याचं विधान करत त्याला विरोध केला होता. या सगळ्याची दखल घेत सुप्रीम कोर्टानं स्वतःही याचिका दाखल करून घेत या निर्णयाला स्थगिती दिली. देशभरातील EPFO कर्मचारी भविष्य निधी संघटना सदस्यांसाठी मोठी खुशखबर आहे. लवकरच ATM आणि UPIच्या माध्यमातून PFचे पैसे सहजपणे काढता येणार आहेत.
जून महिन्यापासून पीएफचे पैसे थेट एटीएम आणि यूपीआय मधून काढता येणार आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालयानं या संदर्भात नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या शिफारशीला मंजुरी दिली आहे. पीएफच्या या नवीन बदलामुळे कोट्यवधी कर्मचाऱ्यांचा फायदा होणार आहे. याबाबत सुमित डावरा यांनी माहिती दिली. ESICच्या कामगारांना आयुष्यमान भारतचा लाभ मिळणार आहे. आयुष्यमान भारत पॅनलच्या रुग्णालयांमध्ये ESIC योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना कॅशलेस उपचाराची सुविधा देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. आता उत्तर प्रदेशातील 74 जिल्हे ESIC मध्ये समाविष्ट झालेले आहेत. आयुष्यमान भारत पॅनलमध्ये समाविष्ट देशभरातील 24,000 पेक्षा अधिक रुग्णालयांमध्ये कामगारांना उपचार मिळणार आहे. कामगारांच्या चांगल्या आरोग्यासाठी शासनानं हा निर्णय घेतला. भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात 2025 मध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. शंख एअर केरला आणि अल हिंद एअर या 3 नव्या कंपन्या सुरू होणार आहेत. भारतीय विमान वाहतूक क्षेत्र सध्या मोठ्या विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. सरकार आणि खासगी क्षेत्राच्या संयुक्त प्रयत्नांमुळे देशातील विमानतळांची संख्या क्षमता वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते. आता भारतीय विमान वाहतूक क्षेत्र 2025 मध्ये 3 नवीन विमान कंपन्यांच्या आगमनानं लक्षणीय वाढ अनुभवणार आहे. लखनौमधील रस्त्याला अंतराळवीर सुनीता विल्यम्सचं नाव देऊन या रस्त्याचं नामकरण करण्यात आलंय. इस्रो कार्यालयासमोरील रस्त्याला भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्सचं नाव देण्याचा ठराव झाला. हा ठराव लखनौ महापालिकेने एकमतानं मंजूर केला. महापौर सुषमा खरकवाल यांनी या निर्णयाची माहिती दिली. हा ठराव नगरसेवक रणजित सिंग यांनी मांडला. याबाबत नगरसेवक रणजित सिंग यांनी मांडलेला प्रस्ताव एकमतानं मंजूर करण्यात आला. बिहारमधील भोजपूर जिल्ह्यात दीरानं वहिनीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर रात्री ती तिच्या मुलांसह घरात असताना आरोपीनं तिच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केले. यावेळी महिलेनं तिच्या बचावासाठी त्याच्यावर ॲसिड हल्ला केला. या ॲसिड हल्ल्यात आरोपीचा चेहरा आणि डोळा दोन्हींना इजा झाली. तर पोलीस कोठडीमध्ये असलेल्या या आरोपीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. FSL टीम घटनास्थळावरून नमुने गोळा करून प्रकरणाचा तपास करते. Thank you.